गुड मॉर्निंग. मी तृप्ती. आज आहे तामिळनाडू ट्रिपचा 7वा दिवस आणि आम्ही सकाळी लवकर उठून निघालो आहे कांचीपुरमला. कांचीपुरम म्हटलं की आठवतं इथे बनणाऱ्या सिल्क साड्या आणि इथली प्राचीन मंदिरं. काल आम्ही अरुणाचलेश्वराचं दर्शन घेऊन श्री पेरंबदूरला येऊन राहिलो होतो. आम्हाला कांचीपुरममध्ये काही चांगला स्टे मिळाला नाही, त्यामुळे आम्ही इथेच श्री पेरंबदूरमध्येच हॉटेल बुक केलं. हा एक इंडस्ट्रियल एरिया आहे. इथून कांचीपुरम 30 किलोमीटरवर आहे. जसं पुण्याजवळ चाकण आणि हिंजवडी इंडस्ट्रियल एरिया आहेत, तसा हा चेन्नईजवळचा इंडस्ट्रियल एरिया आहे श्री पेरंबदूर. कांचीपुरम, ज्याला कांजीवरम किंवा कांची असेही म्हणतात, हे दक्षिण भारतातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे, ज्याचा इतिहास 2000 वर्षांहून अधिक जुना आहे. हे शहर पल्लव, चोळ, पंड्या आणि विजयनगर साम्राज्याचे प्रमुख केंद्र होते. चौथ्या ते 9व्या शतकात कांचीपुरम पल्लव राजवंशांची राजधानी होती. कांचीपुरममधील कैलासनाथार मंदिर आणि वैकुंठ पेरुमल मंदिर पल्लवकालीन आहेत. पल्लवानंतर चोळांनी कांचीपुरमवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. चोळ, पंड्या आणि नंतर विजयनगर साम्राज्याने या शहराला व्यापारी आणि धार्मिक केंद्र म्हणून विकसित केले. येथे शंकराचार्यांनी स्थापित केलेल्या कांची कामकोटी पीठाचे केंद्र आहे. आता पहिल्यांदा आम्ही कामाक्षी देवीच्या मंदिरात जाणार आहोत. देवी कामाक्षीला प्रेम, प्रजनन क्षमता आणि शक्तीची देवी मानली जाते. हे मंदिर भारतातील 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. भगवान शिव देवी सतीचा मृतदेह घेऊन जाताना देवीची नाभी इथे पडली, म्हणून याला शक्तिपीठ मानलं जातं. मंदिराला आदि शंकराचार्य यांनी विशेष महत्त्व प्राप्त करून दिले. त्यांनी येथे श्रीचक्र स्थापन केल्याचे मानले जाते, जे शक्ती उपासनेसाठी महत्त्वाचे आहे. मंदिरात देवी कामाक्षी पद्मासनात बसलेल्या स्वरूपात दिसतात, जे इतर मंदिरांपेक्षा वेगळे आहे. मंदिराचा इतिहास 5व्या ते 8व्या शतकांपर्यंत पल्लव राजवंशांशी जोडला जातो. त्यांनी कांचीपुरमला आपली राजधानी बनवले होते. काही कथांनुसार हे मंदिर 14व्या शतकात चोळ राजवंशांनी बांधले किंवा 1783 मध्ये पुनर्बांधणी झाली. मंदिराची रचना पूर्णपणे द्रविड शैलीत आहे, ज्यामध्ये उंच गोपुरम आणि सोनेरी रथ विशेष आकर्षण आहे. मंदिर 5 एकर परिसरात पसरलेले आहे आणि यात अनेक गर्भगृह आहेत, ज्यामध्ये देवी लक्ष्मी, भगवान गणेश, अय्यप्पन, कालभैरव, महिषासुरमर्दिनी, शिव, वैकुंठ पेरुमल यांचे गर्भगृह समाविष्ट आहेत. मंदिर परिसरात गायत्री मंडपम आहे आणि येथे पूर्वी चंपक वृक्ष होते. मंदिरात अन्नपूर्णा आणि शारदा देवीची छोटी मंदिरे आहेत. मंदिर सकाळी 5:30 ते दुपारी 12:15 आणि संध्याकाळी 4 ते 8:15 पर्यंत खुले असते. शुक्रवारी रात्री 9 आणि पौर्णिमेला रात्री 10:30 पर्यंत खुले राहते. कामाक्षी देवीचे दर्शन झाले आहे. आता एकंबरेश्वराला जात आहोत. इथून एकंबरेश्वराचे मंदिर 1 किलोमीटरवर आहे. एकंबरेश्वराचा गोपुरम दिसायला लागलाय. बहुतेक मंदिरात रिनोव्हेशनचे काम चालू आहे. एकंबरेश्वर मंदिर, ज्याला एकंबरनाथर मंदिर असेही म्हणतात,
हे कांचीपुरममधील एक प्राचीन प्रसिद्ध शिवमंदिर आहे। हे मंदिर पंचभूत स्थळांपैकी एक मानले जाते, जे पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे। याला पृथ्वीलिंगम असेही म्हणतात। हे वाळूपासून बनले असल्याचे मानले जाते। मंदिरातील मुख्य देवता भगवान शिव यांना एकंबरेश्वर किंवा एकंबरनाथार म्हणून पूजले जाते। त्यांची पत्नी पार्वती यांना कामाक्षी अम्मन म्हणून पूजले जाते। हे मंदिर सुमारे 1500 वर्षांहून अधिक जुने आहे आणि पल्लव, चोळ, विजयनगर राजवंशांनी याचा विस्तार आणि जीर्णोद्धार केला। हे मंदिर 25 एकर जमिनीवर पसरलेले असून मंदिरात 4 गोपुरम आहेत। दक्षिणेकडील गोपुरम सर्वात उंच असून त्याची उंची 192 फूट आहे। येथे प्रचलित असलेल्या कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी कांचीपुरम येथे तपश्चर्या केली। तिने वाळूपासून शिवलिंग बनवले, जे पृथ्वीलिंगम म्हणून पूजले जाते। एकदा जेव्हा नदीच्या पुराने हे लिंग वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला, तेव्हा पार्वतीने ते आपल्या मिठीत घेतले आणि वाचवले। त्यामुळे शिव आणि पार्वती यांचे येथे एकंबरेश्वर आणि कामाक्षी रूपात पूजन केले जाते। मंदिर सकाळी 6 ते दुपारी 12:30 आणि संध्याकाळी 4 ते 8:30 पर्यंत खुले असते। एकंबरेश्वराचे दर्शन झाल्यावर आम्ही पुन्हा हॉटेलला गेलो, ब्रेकफास्ट केला, आराम केला आणि आता पुन्हा कांचीपुरमला निघालो आहे स्पेशल साडी खरेदीसाठी। इंटरनेटवर सर्च करून काही साडी शॉप मी शॉर्टलिस्ट केले आहेत। आधी तिथे जाऊन बघू आवडतायत की नाही। जे मोठी दुकानं आहेत त्यांचे ॲड पण दिसत आहेत। आता एक शॉप आहे इथे वरदराजा पेरुमल मंदिराजवळ, तिथे गेलो होतो, पण तिथल्या साड्यांची क्वालिटी मला नाही आवडली आणि रेट पण ते खूप सांगत होते। त्यानंतर इथे सर्वात जास्त ज्या साडी शॉपची जाहिरात बघितली त्या साडी शॉपमध्ये गेलो होतो। पण ते म्हणतात ना की नाव मोठं आणि लक्षण खोटं, त्याचप्रमाणे इथे साड्याही चांगल्या नव्हत्या आणि काहीच्या काही रेट सांगत होते। त्यानंतर आम्ही गेलो वरमहालक्ष्मी स्टोअरमध्ये। खूपच छान स्टोअर होतं हे, म्हणजे दिसायलाही, आणि यांच्याकडे खूप व्हरायटीच्या साड्या होत्या आणि रेंज पण छान होती। मी इथे 2 साड्या खरेदी केल्या। अगदी इथे गल्लीबोळामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सिल्क साड्यांचे स्टोअर दिसतील। इथं सगळं बघून खूप कन्फ्यूज होतं की नक्की कुठे खरेदी करावं। माझ्या आलेल्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला काही रिकमेंड करेल काही स्टोअर। जसं आत्ता मी इथे शॉपिंग केली कांचीपुरममध्ये वरमहालक्ष्मीला। दुसरं मी आता 2 दिवसांपूर्वी तंजावरला शॉपिंग केली PSR सिल्कला। अजून प्रशांती एक माझं फेवरेट आहे आणि पॉंडेचेरीला मी पोथीमध्ये शॉपिंग केली होती। आता ह्या ट्रिपला नाही, जेव्हा 5 वर्षापूर्वी मी पॉंडेचेरीला आले होते तेव्हा तिथे शॉपिंग केली होती। आणि हे स्टोअर तुम्हाला फक्त इथे कांचीपुरम तसं नाही सांगत आहे मी, हे स्टोअर पूर्ण साऊथ ऑफ इंडियामध्ये ज्या मोठ्या मोठ्या सिटी आहेत तुम्हाला मिळून जातील तिथे ते। जर असाच साडी शॉपिंगचा तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स असेल एखाद्या चांगल्या स्टोअरचा, तर कॉमेंट करून नक्की सांगा। आज डिनर आम्ही इथे उपासना रेस्टॉरंटला करणार आहोत।
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंट करून मला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.